नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता तारिणीला जी शंका होती ती शंका आता खरी ठरणार आहे. तारिणीचा कौशिकीवर संशय होता आणि तोच संशय आता खरा ठरलेला आहे. तर मित्रांनो, त्यावेळी आता तारिणी कौशिकीच्या विरोधातील पुरावे शोधायला लागते. त्यावेळी आता कौशिकीच गुन्हेगार असल्याचे तिच्या समोर येते. तर मित्रांनो, आता तारिणी कौशिकीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे आणि तिचा पर्दाफाश करणार आहे. तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इकडे केदार तारिणीला धीर देत असतो. तो म्हणत असतो की तारिणी, काहीही झालं तरी तू धीर सोडू नकोस. कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुला तुझं रोल प्ले करायचा आहे. तुला आठवते ना, हे प्रोफेशन निवडायच्या वेळेस आपण शपथ घेतली होती. देशासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे, तुला काहीही होणार नाही. तू कायम माझ्यासोबत अशीच राहशील. तर आता तारिणी म्हणत असते की केदार, सगळं बरोबर आहे. मी देशासाठी शहीद झाले तरी माझी काहीच हरकत नाही, पण फक्त हे मिशन संपण्यापूर्वी मला माझ्या आईचं सत्य समजायला पाहिजे. माझा आईचा गुन्हेगार कोण आहे हे कळलं पाहिजे. मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे. एवढीच माझी एक शेवटची इच्छा आहे. तर इकडे आता केदार म्हणत असतो की तारिणी, ह्या सगळ्यात मी तुझी साथ देणार आहे. मी तुला वचन देतो की हे मिशन कंप्लीट होण्यापूर्वी तुला तुझ्या आईचा गुन्हेगार तुझ्या समोर असेल. मी आता माझी सगळी पॉवर वापरून क्राईम ब्रांच युनिटचा ऑफिसर हेड असल्यामुळे मी आता सगळी चौकशी करून मी तुझ्या आईच्या गुन्हेगाराला तुझ्यापर्यंत पोहोचवणार. तर आता तारिणी म्हणत असते की केदार, एवढंच नाही, मला माझ्या बहिणीचं लग्न सुद्धा लावून द्यायचं आहे. काव्याचं लग्न लावून द्यायचं आहे. मध्यंतरी तिच्या बाबतीत किती वाईट घटना घडली होती. तिला सगळीकडून ट्रोल केलं जात होतं. त्यामुळे मला तिचं आयुष्य मार्गी लावायचं आहे. तर आता केदार म्हणत असतो की तारिणी, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या सोबत आहे ना, तोपर्यंत तुला काहीही होणार नाही आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण आता तारिणी म्हणत असते की पण केदार, एक मिनिट, पण जोपर्यंत मला या घरातला तो व्यक्ती कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी ह्या तिरंगा मिशन साठी नाही जाऊ शकत. आता सध्या माझ्या आईचा गुन्हेगार आणि तिरंगा मिशन हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता केदार म्हणत असतो की बॉस, आपण एक काम करूया. आपल्या लिस्ट मध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे माहिती गोळा करूया आणि एका एका व्यक्तीला टार्गेट करून आपण सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आणि केदार आता त्या व्यक्तीला पकडण्यासाठी आता पूर्ण प्रयत्न करतात. पुन्हा एकदा नवीन प्लॅन आखतात. नक्की खांडेकरांच्या घरातील ती व्यक्ती कोण आहे हे पुन्हा एकदा जोमाने पुन्हा आहेत. तर मित्रांनो, आता तारिणी केदारने सुरुवातीला खांडेकरांच्या घरातील दयानंद खांडेकरांवरच संशय घेतला होता. त्यावेळी आता खांडेकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की या जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये माझी काहीही चूक नव्हती. मला मुद्दामूनच ह्या स्कॅम मध्ये अडकवण्यात आलं होतं. मला ह्या स्कॅम मध्ये गुंतवून ठेवलं. त्यामुळे मला माझ्या आणि मुलालाही वेळ देता आला नाही. हे सगळं आता दयानंद खांडेकरांनी आधीच तारिणी केदार समोर क्लिअर केलेलं आहे. तर आता मला माहिती, तारिणी म्हणत असते की मला माहितीये दया काका निर्दोष आहेत. मला त्यांच्या डोळ्यात सच्चेपणा दिसतो आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बोलणार नाही. मग आता उरली आहे ती म्हणजे आता कौशिकी ताई, पद्मिनी काकू, आणि मला नाही वाटत चेतना काकूंचा ह्यात काही संबंध असेल आणि त्यावेळी लहानच असेल आपल्या वयाचा. म्हणजे आपल्याला फक्त आता पद्मिनी काकू आणि कौशिकी ताईंना टार्गेट करावं लागेल. आता केदार म्हणत असतो की पद्मिनी काकूंचं ठीक आहे, पण तू कौशिकी ताईंवर का संशय घेत? अचानक कौशिकी ताईंवर संशय का? तुला का वाटते की कौशिकी ताई गुन्हेगार आहे? तर आता तारिणी म्हणत असते की केदार, हे मलाच माहित नाही, पण ज्यावेळी मी कौशिकी ताईंची कौशिकले त्यावेळी गोष्टी क्लिअर झाल्या. तर आता केदार म्हणत असतो की तारिणी, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तू कौशिकी ताईंवर संशय घेतेयस. तर आता तारिणी म्हणत असते की केदार, ही एक छोटीशी गोष्ट नाहीये. मुळात ज्या दिवशी मी गुलाबच्या बॉसला भेटण्यासाठी गेले होते, जो की युवराजला भेटण्यासाठी येणार होता, त्यामुळे युवराजचा पाठलाग करत करत मी एका स्पॉटवर पोहोचले. तर तिथे गुलाबचा बॉस म्हणून भेटण्यासाठी कौशिकी तिथे आली होती. केदार, या सगळ्याचा अर्थ काय आहे? कौशिकी ताई अचानक त्या स्पॉटवरती कशा काय पोहोचल्या? तर इकडे आता केदार म्हणत असतो की ह्या एका गोष्टीवरून कौशिकी ताईंवर संशय घेणे हे कितपत योग्य आहे? तर आता तारिणी म्हणत असते की केदार, ह्याविषयी तुझं जे काही मत असेल, तुझं मत वेगळं असेल, पण माझा आता ह्या घडीला तरी कौशिकी ताईंवरच विश्वास आहे. संशय आहे. सगळ्या गोष्टीचा सोक्ष लावत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. तर आता केदार म्हणत असतो की तारिणी, आपण पद्मिनी काकूंवरही संशय घेऊ शकतो ना, कारण पद्मिनी काकू यांनी खांडेकरांसोबत दुसरं लग्न केलं आहे आणि युवराज हा त्यांचा मुलगा आहे. युवराजची वागणूक तुला तर माहितच आहे ना. युवराज काय काय करतो, कसा वागतो, कोणत्या मोठमोठ्या गँगस्टरला तो सामील आहे. तर कदाचित युवराज तर माझ्या आईचा गुन्हेगार नसेलच, कारण तो त्या वयात आपल्या वयासारखा. पण ह्या सगळ्यात
पद्मिनी काकू सुद्धा गुन्हेगार असू शकते. तर आता तारिणी म्हणत असते की केदार तुझं म्हणणं बरोबर आहे. मग मला आता फक्त टार्गेट करून नाही चालणार, आता मला पद्मिनी काकूंना सुद्धा टार्गेट करावं लागेल. तर इकडे आता सकाळ झालेली असते. तारिणी भल्या पहाटे उठलेली असते आणि ती देवासमोर हात जोडून आता एक संकल्प करत असते. ती म्हणत असते की देवा, जोपर्यंत मी माझ्या आईला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी आता स्वस्थ बसणार नाही. मला मला माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधून काढायचं आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे. त्यानंतर मी देशासाठी शहीद झाले तरी बेहतर. तर आता तारिणी विचार करत असते की मी रोहचे कमांडर सर यांची मदत घेऊ शकते का? ते नक्की माझी मदत करतील. मिशन तिरंगावर जाणार मी त्यांना सांगेन की माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधणे किती इम्पॉर्टंट आहे. ते नक्कीच माझी मदत करतील. तर इकडे मित्रांनो, आता त्याआधी मिशनवर जाण्याआधी आता काव्याचं लग्नही तारिणीला लावून द्यायचं आहे. तर इकडे आता सगळेजण आता खूप घाई करत असतात. तर आता सगळेजण आता 4 दिवसानंतर साखरपुडा करायचं, मग लग्न करायचं असं बोलत असतात. त्यावेळी आता तारिणीला खूप टेन्शन येतं. मला तर 4 दिवसानंतर मिशनवर जायचं आहे, त्याआधीच हे लग्न व्हायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आता काव्याला बघण्यासाठी जी मुलाकडची मंडळी आलेली आहे ती मात्र 2 दिवसावर सगळं काही उरकण्यासाठी तयार झालेली आहेत. तर आता काव्य म्हणत असते की आजी, तुला नाही वाटत का हे सगळं खूप? आजी म्हणत असते की काव्य बाळा, काय हरकत आहे? अगं तू वाघीण आहेस, आज ना उद्या तुझं लग्न होणारच आहे ना, मग काय फरक पडतोय? 2 दिवसात झालं काय आणि 2 दिवसानंतर झालं काय? बाळा घाबरू नकोस. त्यावेळी आता ती म्हणत असते की आजी, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, पण मला फक्त असं वाटते की या गोष्टीसाठी थोडासा वेळ द्यायला हवा. तर आता तारिणीही म्हणत असते की हो आजी, तू काव्य लग्नासाठी तयार झालेली आहे, त्यामुळे आता वेळ घालून चालणार नाही. आता काही झालं तरी आता आपण हे लग्न नको थांबूयात. तर आता तारिणी विचार करू लागते की आधी काव्याचं लग्न, मग मिशन तिरंगा. मी तसं कमांडरला समजावते, त्यांना सांगते की मी 2 दिवसानंतरच इथून निघेन. तर आता तारिणीने संपूर्ण लग्नाची जबाबदारी घेतलेली आहे. तर आता पद्मिनी निशी आता तारिणीच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे तारिणी हे लग्नापासून लांब राहील आणि ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकणार नाही ह्याची ते आता काळजी घेत असतात. तर आता निशी आणि पद्मिनीचा डाव ठरतो. त्या दोघांनी आता अशी प्लॅनिंग केलेली असते की आता काही झालं तरी तारिणी योग्य रीतीने पार पाडू शकणार नाही. मग काय होईल? सगळेजण तारिणीला दोष देतील. तर मित्रांनो, इकडे आता भर साखरपुड्यात घरात एक वेगळाच प्रकार घडले आहेत. तर मित्रांनो, आता ज्यावेळी तारिणी कमांडरची मदत घेतलेली आहे त्यावेळी मात्र त्या कमांडर सरांनी आता तारिणीची मदत केलेली आहे. आणि खरा गुन्हेगार कोण? तर खांडेकरांच्या घरातीलच कौशिकी खांडेकर ही व्यक्ती आता खरा गुन्हेगार आहे. ही सुद्धा त्या जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये सामील होती आणि ही तीच व्यक्ती आहे जी खरी सूत्रधार आहे. तुझ्या आईचा गुन्हेगार ही कौशिकी खांडेकर आहे. त्याच्यामुळेच तुझ्या आईचा हे आता स्पष्टपणे आता कमांडरने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता ज्यावेळी आता पोलीस खांडेकरांच्या घरी आलेले आहेत त्यावेळी मित्रांनो आता सगळ्यांचेच धाबे दणले आहेत. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशा शुभ प्रसंगी इकडे पोलीस कसे काय आले? तर आता पोलीस म्हणत असतात की हे कौशिकी खांडेकर विरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे. तर मित्र की जेपीसी मेडिकल फॅक्टरीची खरी सूत्रधार म्हणून कौशिकी खांडेकरच्या विरोधात काही पुरावे सापडले आहेत. त्यावेळी मित्रांनो, आता कौशिकी म्हणत असते की माझा याशी काहीच संबंध नाहीये. मी कोणत्याही जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व नव्हते. मला हे कोणीतरी मुद्दामूनच अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता तारिणी म्हणत असते की माझा संशय खरा ठरला. माझा कौशिकी ताईंवर संशय होता आणि तो अगदी बरोबर ठरला. कौशिकी ताईच खरी मास्टर माइंड निघाली तर केदारच्या डोळ्यात. तर आता केदारला कौशिकीच्या डोळ्यात खरं असतो. ती म्हणत असते की मी असं काहीही केलं नाहीये, मला मुद्दामूनच अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मित्रांनो, आता केदार तारिणीला सांगत असतो की तारिणी, कौशिकी ताईला वाचव, कौशिकी ताई खोटं बोलत नाहीये. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल? आता कौशिकीला ह्या सगळ्यात अडकवण्याचा सूत्रधार नेमका कोण आहे? आता तारिणी खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकेल का? की कौशिकीच्या विरुद्ध तिच्या मनात खूप मोठा गैरसमज निर्माण होईल? पाहणं आता खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.